नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्रनिकेतनच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, नारळ लागवडीविषयी आपण बरेच व्हिडिओ बघितले या चॅनलवर आणि बऱ्याच बघितल्यानंतर तुमचे बरेच प्रश्न पण होते किंवा डाऊट होते. आणि डाऊट वारंवार कुठले होते, तर नारळ मी लागवड कोणत्या जाती करू, त्याचप्रमाणे नारळ लागवड मी कशी करू, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता या दोन विषयावर मी बरेच व्हिडिओ पण केले, ते तुम्ही बघितले असतील नसतील. ठीक आहे, आज आपण टेक्स्टच्या स्वरूपात आणि व्हिडिओच्या स्वरूपात या दोन्ही डाऊट कधी पहिले क्लिअर करूया आणि नंतर लागवडीविषयी आणखी माहिती घेऊया. मित्रांनो, यावर्षी नारळ शाळे 70 ते 80 रुपयापर्यंत गेले आणि नारळ जो आहे ना, तो 40-50 रुपयावर गेला. त्यामुळे काय होतं की नारळाला खूप डिमांड आला आणि म्हणून लागवडीस भरपूर वाव आहे आणि लोकांची खूप मागणी नारळासंदर्भात आहे. मग असं झालं की नारळ तुम्ही जर अभ्यास कराल की आता सध्या मे महिना नुकताच संपतोय आणि मे महिन्याच्या सुरुवातीला आम्ही 70% नारळाचं बुकिंग झालं. जवळजवळ आमच्याकडे 2 लाखच्या वरती नारळाच्या 18 व्हरायटी आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे 18 व्हरायटी 2 लाख झाडातली 70% जवळजवळ आत्ताच बुकिंग झाले. त्यामुळे एक सगळ्यांना समजावं या उद्देशाने की जर कुठे नारळाची लागवड करायची असेल तर शक्यतो लवकर बुकिंग करा. पुढे नारळ मिळणं कठीण होईल किंवा त्याचे रेट वाढतील. आणि मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला लागवड करायची असेल तर तुम्हाला लवकर या संदर्भात अभ्यास करावा लागेल किंवा तपास बघावं लागेल. ज्यांना नारळ लागवड करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर बुक का करा, तर जसं तुम्ही लेट कराल तसं तुमचे रोपांची किमती वाढत जाणार आणि त्यामुळे तुम्हाला चांगली रोपं जर पाहिजे असतील तर तुम्ही पावसाळ्याबरोबर जर लागवड करणार असाल लवकरात लवकर ताब्यात घ्या. आता नारळ रोपे किमान 18 ते 2 वर्षाची किमान निवडा. त्याला साधारण एक 4 ते 6 पानं असलेली तजेलदार आणि जोडलेली पानं त्याची असावीत अशी निवडा आणि शक्यतो पिशवीत सेट झालेलं रोप असावं, म्हणजे तुमच्याकडे आल्यानंतर ते मरत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेकेड जर रोप घेत असाल तर मॉर्टिलिटीचं प्रमाण जास्त होतं आणि जर तुम्ही नवीन असाल तर शक्यतो नेकेड रोप घेऊ नका. तिसरी गोष्ट अशी आहे की रोपं जर समजा तुम्हाला किमान 4 ते 5 फूट उंचीचीच असावी, त्याच्यापेक्षा जास्त उंचही घेऊ नका, नाहीतर मग मांडणी आणि वाऱ्याला त्रास होतो. लागवड करताना नर्सरीत चांगल्या वातावरणात वाढलेली असल्यामुळे तुमच्या शेतावर आल्यानंतर वाढीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून किमान 8 ते 10 दिवस आणून तुमच्या शेतावर ठेवा किंवा तुमच्या त्या वातावरणात ठेवा. त्यामुळे काय होतं, ती वातावरण सेट होईल आणि नंतर मग तुम्ही लागवड करा. आणि त्याचप्रमाणे ज्यांना आपली नारळ बाग सेंद्रिय बनवायची असेल त्यांनी 100% सेंद्रिय सुरुवातीला करू नका. जर तुम्हाला लागवड झाल्यानंतर 100% जर सेंद्रिय करत असाल तर थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण ही केमिकल खाल्लेली झाडं असतात किंवा रासायनिक खते औषधं घेतलेली असतात. त्यामुळे झटकन सेंद्रियला हे म्हणजे साथ देत नाहीत. त्यामुळे पहिल्या वर्षी किमान 50% सेंद्रिय आणि 50% रासायनिक करा. दुसऱ्या वर्षी 75% सेंद्रिय आणि 25% रासायनिक करा आणि तिसऱ्या वर्षापासून 100% तुम्ही सेंद्रिय करू शकता. त्यामुळे तुम्ही पुढे सेंद्रिय बाग आपली करू शकता. त्यामुळे पहिल्याच वर्षी 100% सेंद्रियच्या भानगडीत पडू नका. मित्रांनो, नारळ लागवड करायची असेल तर विभागानुसार आणि तुमच्या उद्देशानुसार तुम्ही नारळ लागवड करू शकता. पहिला जो उद्देश आहे ॲग्रो टुरिझम किंवा फार्म हाऊससाठी जर ज्यांना नारळ लागवड करायची असेल, चौगाड ग्रीन आहे, ग्रीन डॉर्प आहे, बोना आहे, ऑरेंज आहे, येलो आहे, सिलोन आहे, हजारी, कोलंबस अशा जाती तुम्ही लावू शकता. फक्त पाण्यासाठी जर किंवा म्हणजे तुम्हाला शाळेसाठी विकायचं असेल तर तुम्ही चौगाड ग्रीन किंवा ग्रीन डॉर्प यासारखे किंवा लोटनसारखे व्हरायटी लावू शकता. पण ज्यांना 2 in 1 लावायचं आहे, म्हणजे पाणी आहे, खोबरं आहे, तेल आहे, असं जर करायचं असेल तर उत्तम 2 जाती आहेत, म्हणजे गंगाबोडम आणि DT आहे. याच्या संदर्भात संपूर्ण माहिती मी तुम्हाला देईनच. ज्यांना फक्त घरगुती जर लावायचे असतील तर ऑरेंज डॉर्प लावा, का तर त्याचं पाणी गोड असतं. त्याच्यानंतर DT लावा, बाणावली लावा, का ते नॅचरल आहेत, रोगाला प्रतिसाद चांगला देतात, म्हणजे जास्त रोग होत नाहीत. कल्परसासाठी म्हणजे माडीसाठी जर लावत असेल तर लक्षद्वीप ऑरेंज हे उत्तम आहे. जवळजवळ 4 ते 6 लिटरच्या वरती त्याला कल्परस मिळतो. आणि जर अशा जर जाती तुम्ही ठरवून जर लावत असाल विभागानुसार तर तुम्हाला त्या उद्देशानुसार तुम्ही लागवड करू शकता. पण ज्यांना कोणाला पाहिजे असतील तर लवकर बुक करा, जेणेकरून नंतर मिळणार नाहीत आणि जर उद्देश तुमचा मग साध्य होणार नाही. त्यामुळे उद्देश फायनल करा आणि तदनंतर लागवडीचं व्यवस्थापन करू शकता. ठीक आहे. मित्रांनो, नारळ लागवड करा किंवा आंबा काजू नारळ लागवड करा, याच्यासाठी जर नियोजन जे आहे, खताचं नियोजन आहे सुरुवातीला लागवडीचं, ते जूनमध्ये शक्यतो पावसाचं पाणी 1 फूट 1.5 फूट जमीन भिजल्यानंतर करा आणि तळाला काडी कचरा घाला. त्याच्यात सुका ओला पाला जे काय असेल माती घालून
किमान निम्मे खड्डा फाडा आणि त्यानंतर त्याच्यावर शेणखत घाला, जे तुम्हाला लेंडी शेणखत सेंद्रिय जे काय मिळेल ते 5-10 किलो घाला आणि त्याच्यानंतर मग काय करा, त्याला 1 ते 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट त्याच्यावर घालून आणि लेंडेन, फॉलिडॉन, मिथिल पॅरेथिओन किंवा त्या संदर्भात कडुनिंबाची पेंट किंवा करंज पेंट हे सगळं घालून तुम्ही काय करा की खड्डा संपूर्ण लेवल सरफेस एरिया जमीन सपाटीपर्यंत भरा आणि हे भरून झाल्यानंतर मग काय करायचं की तुम्हाला झाडाची लागवड करायची आहे आणि तदनंतर 20 ते 25 दिवसांनी DAP म्हणजे डायमोनियम फॉस्फेट, ज्याच्यात 1846 अशी ग्रेड आहे, ते तुम्ही किमान 100 ग्रॅम द्या. मोठी झाडं असतील तर 200 ग्रॅम द्या आणि तदनंतर तुम्ही लागवडीनंतर 1 महिन्यानंतर त्याला ह्युमिक ॲसिड ड्रिंचिंग करा. आता हे सगळं केल्यानंतर साधारण तुम्हाला 2.5 ते 3 महिन्यानंतर तुम्हाला 19 100 ग्रॅम दिलं की तुमचा बरा रासायनिकचा डोस जवळजवळ संपतो. आता काय करायचं की साधारण उन्हाळा चालू झाला म्हणजे साधारण सप्टेंबरपर्यंत उष्णता चालू होते, त्यावेळी तुम्हाला मार्केटमध्ये गोदरेजचं जे विपुल मिळतं ते जर समजा तुम्ही फवारणी केली तर उत्तमपैकी वाढ होते. ज्यांची वाढ कमी झालेली आहे त्यांना बायोकल्चर 100 ग्रॅम किमान मायक्रोन्युट्रन्स द्या आणि बायोकल्चर द्या, म्हणजे कायला उत्तमपैकी वाढ होईल. आणि दुसऱ्या वर्षी तुम्ही की नाही हेच डोस जे आहेत ना तर 18-18 किंवा 10-26-26 किंवा 19-19 यासारखी खतं तुम्ही देऊ शकता आणि तुमची झाडाची वाढ करू शकताय. आणि मित्रांनो, लागवडी संदर्भात, जाती संदर्भात, खतासंदर्भात, वार्षिक नियोजनासंदर्भात जर काही कोणाला डाऊट असतील तर तुम्ही काय करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं ठेवलेलं आहे, ते तुम्ही जरूर वाचा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भात अधिक माहिती मिळेल आणि त्यानुसार तुम्ही लागवडीसाठी तंत्र वापरा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर समजा काही अडचण असेल तर आमचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, त्या ग्रुपनं तुम्ही ॲड व्हा, म्हणजे तुम्हाला तिथं फोटो टाकल्यानंतर तुम्हाला काही डाऊट असतील तर ते क्लिअर पण होतील. ज्यांना कोणाला नर्सरीला व्हिजिट करायची असेल त्यांनी जरूर या आणि लवकर बुकिंग झाडं करा, कारण काय उशिरा मिळणं कठीण आहे, कारण यावर्षी सीझन जरा जूनपासूनच जरा मोठ्या प्रमाणात चालणार आहे. त्यामुळे शक्यतो ज्याला झाडांची खरेदी करायची आहे ती कुठल्याही नर्सरीला खात्रीशीर अभ्यासपूर्वक आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग्य दरात ती खरेदी करा. ठीक आहे, धन्यवाद.